काल आपण 2 अंकी पाडा बनवायला शिकलो। मग आज 2 अंकीने भागायला पण शिकवा। ठीक आहे 5474 ओके भागिले 42 आली का नाही 2 अंकी संख्या भागायला। तुम्हाला हा पाडा येतो का 42 चा? नाहीये। मग आधी काय करायचं आपण काल जसं शिकलो आधी 42 चा पाढा तयार करून घ्यायचा म्हणजे भागाकार करायला सोपं जातं। ठीक आहे आता 42 चा पाढा बनवायचा पटकन कसं शिकवलेला काल 4चा आणि 2चा 4 दुने 8 4 त्रिक 12 4 चौक 16 4 पंचे 20 4 चौक 24 4 7 28 ओके 2चा नका ओरडू मी लिहिते 2 पंचे 10 2 7 12 2 7 14 2 8 16 2 9 18 2 10 20 तुमच्या वहीमध्ये करा तुम्ही। चला हे 84 घेतले हे 6 घेतले 12 हे असे घेतले 8 आहे असे घेतले 16 असे आहे ते घेतले। आता काय लिहायचे फक्त 0 आणि 1 कुठं मिळवायचा 20 झाले 21 हे 2 24 मध्ये 1 मिळवला झाले 25 हे 4 23 मध्ये 1 मिळवला 29 हे 6 32 मध्ये 1 मिळवला 33 हे 8 बरोबर 36 मध्ये 1 मिळवला 37 आणि हे 0 2 मिळवले 40 मध्ये झाले 42 बरोबर झाला का 42 चा पाढा तयार। आता भागाकार कसा करायचा नीट लक्ष द्यायचे भूषण। 42 ने भाग द्यायचा आपल्याला। आता 1 अंकी संख्या तर भाग जाऊ शकत नाही 5 ला भाग जाईल का 42 ने नाही त्यामुळे डायरेक्ट 54 घ्यायचे पुढचा अंक पण घ्यायचा। मग आता बघा 54 पेक्षा लहान अंक कोणता आहे लहान संख्या या पाड्यात ज्याला आपण भाग देऊ शकतो 42 म्हणजे कितीचा भाग बसणार 1 तुम्ही एकच वाटा करू शकता 42 एके 42 किती आली वजाबाकी 4तून 2 गेले 5तून 4 गेले 1 बाकी उरली 12। आता हे 7 खाली घ्या किती झाले बघा 127 किंवा त्याच्यापेक्षा लहान कोण आहे 126 बरोबर 1 2 3 42 त्रिक 126 42 त्रिक 126 करा वजाबाकी पटपट करा आली का 127 मधून 126 गेले 1 राहिला बरोबर। आता घ्या 14 आता घ्या 4 किती झाले 14 होईल का भाग लागेल नाही मग कितीचा द्यायचा 0चा 42 0 0 बाकी उरली 14 आलं तुमचं उत्तर। भागाकार किती आला 120 बाकी किती आली 14। अशा प्रकारे 2 अंकी संख्येने जर भागाकार करायची वेळ आली तर आधी पाढा तयार करून घ्यायचा आणि मग भागाकार सोडवायचा। ठीक आहे।